उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणारे रवींद्र वायकर नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द काय आहे? कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण काय आहे? हेच या व्हिडिओत पाहणार आहोत. रवींद्र दत्ताराम वायकर हे अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात. नगरसेवक कामाचा वायकर यांना 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. वायकरांची कामं करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत. वायकरांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा त्यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे होते. शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा जोगेश्वरीतून मुंबई महापालिकेवर निवडून गेले. 2006 ते 2010 या काळात वायकर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची धुरा होती. त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते. अनेक वेळा वायकर हे तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यानं चर्चेत होते. वायकरांवर कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. तसंच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरू असलेली चौकशी यामुळे वायकर नेहमीच चर्चेत होते. महापालिकेच्या जागेवर 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यावधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. जोगेश्वरी येथे मुंबई महापालिकेचं मैदान आणि उद्यान आहे. मजासवाडी या परिसरात 13,674 चौरस फुटांची पालिकेची जागा आहे. या जागांवर पालिकेची परवानगी न घेता 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावरती करण्यात आलाय. यानंतर या प्रकरणी ईडीनं त्यांची चौकशी केली, त्यांच्या घरावर छापाही टाकला. वायकर यांच्या घरासह इतर 60 ठिकाणी ईडीनं छापे टाकले होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.